साहेब हा. आमच्या घराचा नकाशा करून दे बरं. बरं, लगेच 2 मिनिटात. हे बघा, हे तुमचा प्लॅन. इथं राहीन तुमचं मेन गेट, आणि ह्या मेन गेटच्या बाजूला इथं राहीन दारूचं दुकान. दारू दुकान काय आहे? अहो, तुम्हाला समजा का मूड झाला, पार्टी बिर्टी करावा वाटली वातावरण पाहून, मग बाहेर जाऊन ऍक्सिडेंट होऊन पडूस तर इथं प्यायची आणि इथून घरात यायचं. जमतंय की नाही? हे चांगलं आहे. हा, काय डोकं राव तुमचं? आता ह्या मेन गेटच्या बाजूला येईन इथं तुमची रूम, आणि ह्या मेन रूमच्या इथे येईन दारू दुकान. दुसरं दुकान काय करता दारूचं? अहो, तुम्हाला समजा पिऊ वाटली, हा. इथून ह्या मेन गेटवर जाऊन पॅक मारून येऊस तर मधातल्या मधात प्यायचं आणि मधातल्या मधातच पडायचं. घरच्याला कळत नाही, लोकायला कळत नाही. समजलं की नाही? हे भारी राव. तुमची पाय कुठे येतं? आहे, हुशार आहे की नाही मी? नंबर एक. हा. आता ह्या मेन रूमच्या बाजूला इथं येईन किचन, आणि ह्या किचन रूमच्या इथं येईन पुन्हा दारू दुकान. तिसरं दुकान काय करायची? हो, समजा तुमचा मूड झाला भजे खायचा, हा. मग भजे खाताना माणूस दारू पितेच. मग ह्या रूम मध्ये इथून जाऊन ह्या इथून पॅक मारून येऊस तर तुमचे भगुन्यावरचे भजे जळले, मग काय फायदा त्याचा? म्हणजे इथल्या इथं प्यायची आणि इथल्या इथं पॅक मारायचा. हे प्लॅन चांगला आहे. हा? आता ह्या किचन रूमच्या बाजूला इथं येईन मेन हॉल. अच्छा, मेन हॉल, आणि इथं येईन सोफा. ठीक है. ह्या सोफ्याच्या बाजूला इथं येते 3 दारूचे दुकानं. तीन दारू दुकान काय करायचे? अहो, समजा इथं 6 माणसं बसले सोफ्यावर, मग यायचे 10 रुपयामुळे भांडणं होते. त्याच्यामुळे काय होईल? एक इकडे जाईन, एक इकडे जाईन, एक इकडे जाईन, एक इकडे जाईन आणि एक इकडे जाईन. चांगला प्लॅन राव तुमचा. हा, हो. आहे का नाही? आणि इथं येईन मेन हॉल. ह्या मेन हॉल मध्ये येते इथं 6 दारूचे दुकान. इथे दारू दुकान काय करायचे? अहो, घरी समजा कोणाचा वाढदिवस आहे, एखादी पार्टी आयोजित केली, पाहुणे रावणे आले, पाहुण्यातले त्याच्यातले काही 2-4 पाहुणे म्हणले आपण सगळेजण बसू, मग हे सगळे बसले पुन्हा दारूमुळे भांडणं करतील, म्हणून इथं 6 दुकानं केली नाही. काही जण इकडे जाते, काही जण इकडे जाते, काही जण इकडे जाते, काही जण इथं जाते, काही जण इथं जाते, काही इथं जाते. तुम्हाला ताण नाही, यायला ताण नाही, मारामाऱ्या व्हायचा बी ताण नाही. कसं वाटलं? हे प्लॅन चांगला आहे. हा, हो. फायनल करू का? करा करा करा. मतलब वो अलग ही लेवल का बंदा था.